कोणतं सुरू होतं आपला काय सुरू होतं आपलं सुरू होतं ऑडोमास मध्ये आपण काही संख्या शिकलो होतो याचा अर्थ यस तर बघा लक्ष द्या तर बघा थोडंसं लक्ष द्या तुम्ही ऑडोमास याच्यावरचे जे प्रश्न आहे ते आपण घेऊया सर्वात आधी बेसिक घेऊया ठीक आहे बेसिक साठी मी तुम्हाला 50 प्रश्न बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या संबंधीचे सोडवून आणण्यास सांगितले होते आठवण आहे का तुम्हाला थोडंसं रिकॉल जर तुम्हाला होत असेल तर सांगितलं होतं आठवण आहे का तर तुम्ही सोडवले का नाही सोडवले का नाही तर मग आता कसं पुढे जातं 4-5 दिवस तुम्हाला टाइम भेटला का नाही भेटला तुम्ही सोडवले का मग कसं होणार समोरचं तर मग मी तुम्हाला असं गृहीत धरू का आता तुम्हाला येते बा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येते तुम्ही समोर जाऊ आता मग मी गृहीत धरायला लागते कारण की 4-5 दिवस तुम्हाला दिलाय 4-5 दिवसामध्ये तुमचं काम होतं सोडवणं आणि नाही आले तर मला प्रश्न विचारणं हे तुमचं काम होतं का नाही मग 4-5 दिवस झाले याचा अर्थ तुम्ही अभ्यास केला याचा अर्थ तुम्ही मला प्रश्न विचारले याचा अर्थ तुम्हाला येते तर सर मी आता तुम्ही आता पुढे जाऊ शकता डन आता मी पुढे जातो जर कोणी मधात टुकटुक करेल गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी मध्ये तर आता लक्षात घ्या कारण की मी तुम्हाला टाइम दिला होता डन ठीक आहे ज्याला नाही ते विचारा काय प्रॉब्लेम नाही थोडं बहुत पण टाइम दिला होता त्या टाइमचा यूज करायला पाहिजे तुम्ही नाही पाहिजे का आता ते छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत राहू का तसं माझं काम आहे सांगण्याचं माझं काम आहे सांगण्याचं आणि तुमचं काम आहे विचारण्याचं तर तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टी विचारत चला ओके प्रत्येक छोट्या गोष्टी कारण की छोट्या गोष्टींनाच मोठी गोष्ट समजणार आहे ओके तर पहिली गोष्ट क्लिअर आहे क्लिअर तर आता जाऊया आपण समजा मी तुम्हाला एक उदाहरण दिला आता तर जर मी तुम्हाला उदाहरण दिला की -12 + 13 -12 + 13 -12 + 13 -12 + 13 -11 व्हॉट आहे क्या उत्तर आहे क्या हाँ? ये छुड़ाने के लिए आपको थोड़ा प्रैक्टिस करनी थी घर में नहीं करनी थी क्या ये नहीं छुड़ा सकते अभी आप अब इसको टाइम लगेगा थोड़ा फिर भी आप छुड़ाने की ट्राई करो आया तो ठीक है नहीं आया तो और भी अच्छा काय काय -7 आलं सर्वांचं कैसे छुड़ाने का इसको इसलिए तो बोला है कि भाई जो भी 50 क्वेश्चन आपको दिए थे वो प्रैक्टिस करो यस सर नो यस ये तो हो गया है अपना ये हो गया है फिर भी किसी को कोई दिक्कत है तो मुझसे पूछते जाओ मैं उसका आंसर देता जाऊंगा ओके आगे बढ़ते अभी ये छोड़ा के दिखाओ क्या ये छोड़ा के दिखाओ तो माइनस प्लस क्या होता है माइनस प्लस माइनस 12 में से 13 जा सकता है क्या नहीं जा सकता है 13 में से 12 गया जा सकता है 13 में से 12 गए कितने बचे 1 बचा प्लस या माइनस मोठ्या संख्येची संख्या आहे प्लस उत्तराची संख्या प्लस -12 किती होणार यस और नो ओके 12 मधून 1 मधून 12 जाते का नाही 12 मधून 1 गेला किती झाले 11 किती -11 आणि मोठ्या संख्येची संख्या काय माइनस हे समजलं का समजलं काय इथं फक्त झाला आपला इकडे काय प्लस दे आहे यस और नो माइनस प्लस माइनस प्लस माइनस 13 मधून 11 केले किती राहिले 2 राहिले यस और नो प्लस 2 की -2 प्लस 2 काउंट सर कारण की मोठ्या संख्येची साइन आहे प्लस समजलं काय इथं फक्त झाला आपला इथे काय -12 यस और नो ओके तो 12 मधून 2 गेले किती राहिले 10 -10 की +10 काउंट मोठ्या संख्येची संख्या आहे डन हे झालं आपला हे का +13 क्लियर आहे का नाही आहे ओके माइनस प्लस माइनस तो 10 मधून 13 जाते का नाही 13 मधून 10 गेल्यावर किती राहिले 3 राहिले का नाही राहिले +3 का -3 +3 हे झालं नाही मला यस और नो इथे काय म्हणून -12
हे समजलं का? ओके. तर 12 मधून 3 गेले, किती राहिले? 12 मधून 3 गेले, किती राहिले? प्लस 9 की मायनस 9? मायनस. डन. काय झाला? यस आर नो? प्लस 13 येते, प्लस 13. ओके. मायनस प्लस मायनस. 13 मधून 9 गेले, किती राहिले? 4. प्लस 4 ना मायनस 4? प्लस 4. कारण मोठ्या संख्येची संख्या आहे प्लस. डन. क्लिअर आहे का ही गोष्ट? ओके. काय झाला? मायनस 11. मायनस 11. 11 मधून 4 गेले, किती राहिले? 7. काय राहिले? 7. प्लस 7 का मायनस 7? संख्या है। यस आर नो? ये कब आएगा? जब अपन प्रैक्टिस करेंगे तब आएगा भाई. यस आर नो? माइनस प्लस का साइन क्या होता है, कैसे होता है, जब भी हम क्लास में पढ़ेंगे तो इसके बारे में पढ़ लिया है हमने. नहीं पढ़ा है क्या हमने? पढ़ा है हमने. ओके. डन. आगे बढ़ते हैं. किसी को दिक्कत होनी नहीं चाहिए. तो कल मुझे वो 50-50 क्वेश्चन चारों इसमें चाहिए. अभी कल दिन भर जगो, रात भर जगो, आई डोंट नो, पर मुझे चाहिए. खत्म है. आगे बढ़ते. आगे बढ़ते बेटा. तो इसको बेगचे फाडे पाठी करण्यासाठी सांगितलं होतं. झाले का? झाले का? झाले. हे लोग भी कराते हैं. चलो अभी हम देखते हैं नेचुरल नंबर. नेचुरल कितने हैं, क्या है, वो देखते हैं. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं बेटा. तो इसको डॉक्टर क्या बेटा? ओके. डन. 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 डन तो बोले यार. हे याच्यासारखे प्रश्न आपण करणार आहोत, पण पहिलं तुम्ही ते कंप्लीट करा. ते कंप्लीट केल्यानंतर हे करू. डन. कारण की ते कंप्लीट केलं नाही तर हे नाही समजलं. तर त्यासाठी आपण दुसऱ्याकडे जाऊया. आता लिहा नैसर्गिक संख्या काढणे. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या सम संख्या विषम संख्या. नैसर्गिक संख्या काढणे, समसंख्या काढणे, विषम संख्या काढणे. विषम संख्या काढणे. तर मला सर तुम्ही सांगा नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून. जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला, एक्झाम्पल मी तुम्हाला विचारला की 1 ते 10 पर्यंत, 1 ते 10 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? काय संख्या आहे? किती नैसर्गिक संख्या आहे? तर तुम्ही काय सांगाल? 10 नैसर्गिक संख्या आहे. यस आर नो? कसं? लक्ष द्या. 10 नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सर 1 ते 10 पर्यंत 10 नैसर्गिक संख्या आहे. यस आर नो? काही प्रॉब्लेम आहे का? इथं काय प्रॉब्लेम नाही. आता सांगा 10 पासून 15 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? 10 पासून 15 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? कसे कोण? 10 11 12 13 14 15. यस आर नो? यस. आता मला सांगा 10 पासून 180 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? 10 पासून 180 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? किती आहे? 171. यस आर नो? यस. 11 पासून 45 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? 11 पासून 45 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? 35 आहे. देखते लक्ष. पहिले लिहा 1 ते 10 पर्यंत. पहिले लिहा 1 ते 10 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे?
या प्रकारे 1 ते 10 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? 1 ते 10 पर्यंत किती नैसर्गिक संख्या? ओके, बघा लक्ष द्या. 1 ते 10 लक्ष द्या का? इथं समजवण्यासाठी मी असं करताय, पण असं करायचं नाहीये, असं करायचं नाही. लक्ष द्या. तर सर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे सर 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे एकूण टोटल किती आहे? 10 संख्या. किती संख्या आहे? 10 संख्या. ओके, यस सर नो. दुसरा लिहा 10 ते 15 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? किती नैसर्गिक संख्या आहे? 10 ते 15 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? किती आहे? 6. सर हे कसं आहे? ओके, तर बघा 10 11 12 13 14 आणि 15 किती झाले? 1 2 3 4 5 6. एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? 6 संख्या. एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? 6 संख्या. क्लिअर आहे? पण हे 10 ते 15 1 ते 10 हे जवळ जवळ होतं, त्याच्यामुळे मोजणं शक्य आहे आपल्याला. पण जेव्हा जे दूर राहते तेव्हा मोजणं शक्य आहे का? नाही, तेव्हा मोजणं शक्य नाही. तर अशा वेळी काय करतात मॅडम? लक्ष द्या. अशा वेळी काय करायचं आपल्याला? अशा वेळी आहे की 15 मधून, लक्ष द्या इथं 15 आहे ना, शेवटची संख्या कोणती आहे? पहिली संख्या कोणती आहे? 10. तर 15 मधून आपण 10 वजा केलं तर किती येत आहे? 5. किती येत आहे? 5. याच्यामध्ये प्लस 1 करावं लागते. याच्यामध्ये काय करावं लागेल? प्लस 1 करावं लागेल. म्हणून संख्या किती येते? 6. सर प्लस 1 काऊन करावं लागते? कारण की तुम्ही या 10 ने मायनस करताय ना, पण 10 पासून म्हणताय ना, यस आर नो. तर 10 पकडा लागेल, तर 10 तुम्ही मायनस करताय, यस आर नो. नंतर 10 मिळवा लागेल. 10 म्हणजे एक संख्या, म्हणजे एक संख्या मिळवा लागेल. समजलं का? काउंट प्लस 1 करता समजला? कारण की तुम्ही हा 10 मायनस करत आहे. यस आर नो. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके, तर 10 ते 15 पर्यंत 6 नैसर्गिक संख्या आहे. ओके, डन. तिथं काय दिक्कत? याचा फॉर्म्युला काय झाला सर? फॉर्म्युला शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 असं झालं ना. हे सुद्धा फॉर्म्युला कुठून म्हणते? तुम्हीच म्हणते ना. यस सर, लिहायचं शेवटची संख्या मायनस पहिली संख्या, पहिले याला सॉल्व करायचं म्हणून ब्रॅकेट आहे, सॉल्व करत आणि नंतर प्लस 1 इक्वल टू व्हॉट? नैसर्गिक. असंच केलं ना मॅडम. इथे काय केलं आपण? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 इक्वल टू नैसर्गिक. समजलं का? आता सर हे आपल्याला माहितच आहे, आता काय प्रॉब्लेम नाही. आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, मी डोक्याला आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला 11 ते 45 पर्यंत, 11 ते 45 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? किती नैसर्गिक संख्या आहे? तुम्ही काय म्हणतात सर हे तर मला माहितच आहे. शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. यस आर नो. मोजलं तरी भेटते सर, पण हे मोठं आहे तर मोजत नाही. डायरेक्ट शेवटची संख्या म्हणजे 45 मायनस पहिली संख्या म्हणजे 11. 45 मधून सर 11 गेले, 5 मधून सर 1 गेला राहिला 4, 4 मधून 1 गेला राहिले 3 प्लस 1 इज इक्वल टू हाऊ? 35. किती नैसर्गिक संख्या आहे? 35. यस आर नो. तुम्ही मोजू शकता, मोजल्यावर येईल 35च. ओके, 11 ते 45 पर्यंत किती नैसर्गिक संख्या है? 35. डन. किसी को दिक्कत हो नहीं चाहिए सर, कोई भी दे दो. अभी तो कोई टेंशन वाली बात है ही नहीं. हमें पता है लास्ट का नंबर माइनस फर्स्ट नंबर प्लस 1, यही करना है. प्लस 1 क्यों करना है? क्योंकि हम ये माइनस कर रहे हैं ना, लेकिन इसको पकड़ना है कि नहीं करना है? पकड़ना है. इसको पकड़ना है, इसलिए प्लस 1 करना है. यस आर नो? क्लियर है कि नहीं है? क्लियर है. डन. कोई दिक्कत वाली बात है ही नहीं. दुसरा एखादे एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला कळेल. लिहा 141. हे मिटो काय झालं काय? हे मिटो का सर? 141 ते 365 पर्यंत
141 ते 365 पर्यंत 141 ते 365 पर्यंत 141 ते 365 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? मुलींनो सांगा किती नैसर्गिक संख्या आहे? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 असंच करा काय ना. ओके शेवटची संख्या कोणती आहे सर? 305. पहिली संख्या कोणती आहे? लिहा नको. पहिली संख्या कोणती आहे? 141. तर याचा मायनस करा लागेल. 5 मधून 1 गेला राहिले 4, 6 मधून 4 गेले राहिले 2, 3 मधून 1 गेला राहिला 2. यस आर नो? प्लस 1 किती येतं? 225. एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? 225. काही प्रॉब्लेम आहे का? काहीही प्रॉब्लेम कोणाला असायला नाही पाहिजे. ओके नैसर्गिक संख्या समजला. या तसा फॉर्म्युला कसा बनला? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. डन डन. ओके तर मला सांगा तुम्ही 20 ते 30 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? 20 ते 30 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? 11. यस आर नो? 20 मधून किती 30 मधून 20 गेले राहिले 10 प्लस 1 11. यस आर नो? ओके तर 21 ते 30 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? 21 ते 30 पर्यंत 10. यस आर नो? सर आम्हाला माहितीच आहे. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे नैसर्गिक संख्येमध्ये? काय प्रॉब्लेम कळला नाही. आता बघू आपण नैसर्गिक संख्या काढणे समजलं का आहे? केलं. आता बघू आपण समसंख्या काढणे. कोणती संख्या काढणे? समसंख्या काढणे. डन डन आहे सर. तो समसंख्या काढणे. आता मला सांगा तुम्ही 1 ते 10 पर्यंत किती समसंख्या आहेत? किती समसंख्या आहेत? 5. मी म्हणतो कसं? मी म्हणतो कसं? कसं कसं सांगा मला 5 संख्या समसंख्या. सर 1 ते 10 पर्यंत विचारताय ना तुम्ही? ओके ओके तर मी पहिला कॉन्सेप्ट समजण्यासाठी लिहून घेतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा 1 ते 10 पर्यंत लिहिलो. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम नाही. तर याच्यामध्ये काय विचारताय? सम. तर सम म्हणजे कोणत्या संख्या? ज्या संख्येच्या एकच स्थानी काय येते? 0 2 4 6 8. हे सम आहे. एक सम आहे का? 2 सम आहे. हे पहिली संख्या भेटली आपल्याला. 3 सम आहे का? चौथी संख्या म्हणजे दुसरी संख्या भेटली 4. 5 आहे का? नाही. 6 आहे. 7 आहे का? नाही. 8 आहे. 9 आहे का? नाही. 10 आहे. यस आर नो? या संख्येच्या एकच स्थानी 0 2 4 6 8 हे संख्या असतात. ते समसंख्या आहे. याच्यामध्ये समसंख्या किती आहे? 1 ते 10 मध्ये समसंख्या किती आहे? 5 काय आहे? समसंख्या आहे. 5 काय आहे? समसंख्या आहे. विषम संख्या किती आहे? विषम संख्या किती आहे? 5. सर हा एक विषम संख्या आहे का नाही आहे? 3 विषम संख्या आहे का नाही आहे? या संख्येच्या एकच स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात. ते विषम संख्या. सर 5 विषम संख्या आहे का नाही आहे? आहे. सर 7 आहे. सर 9 आहे. 1 2 3 4 5 हे विषम संख्या आहे. 5 हे समसंख्या आहे. 10 है नैसर्गिक संख्या. यस आर नो? सर ये तो छोटा था तो निकाल लिए. बड़ा होगा तो कैसे निकालने का? सर ये क्या हुआ? ते कोणता डायलॉग देतो? 10 नैसर्गिक संख्या आहे. 10 नैसर्गिक संख्या आहे. तर बघा 10 नैसर्गिक संख्या हे कोणती संख्या करू सांगा? सम आहे की विषम? हे म्हणजे विषम न स्टार्ट सम न एंड. विषम न स्टार्ट सम न एंड. यस आर नो? मग दोन्ही इक्वल असेल. दोन्ही इक्वल आहे ना? इक्वल म्हणजे हे 5 असेल तर हे 5 असेल. यस आर नो? सम न स्टार्ट विषम न एंड. विषम न स्टार्ट सम न एंड. यस आर नो? दोन्ही सम आहे म्हणजे दोन्ही सेम आहे. हे 5 आहे हे 5 आहे. हे 6 आहे हे 6 आहे. कारण की एक विषम आणि सम आहे. समजलं का? यस आर नो? कैसे कर रहे हो आप? नैसर्गिक संख्या किती आहे? नैसर्गिक संख्या किती आहे? 10. नैसर्गिक संख्या किती आहे? 10. नैसर्गिक संख्या 10 कशी निघली? 10 मधून आपण 1 मायनस केला डिवाइडेड बाय 9 प्लस 1 इज इक्वल टू 10 असं ना? नैसर्गिक संख्या किती निघली? 10. 10 ला आपण समजा 2 ला डिवाइड केलं. 2 ला डिवाइड केलं तर किती निघत आहे? 5. यस आर नो? 2 ला डिवाइड केलं तर 5 निघत आहे. ओके पहिली विषम होती आणि शेवटची सम आहे. तर 5 यस आर नो? 5 सम आहे सर आणि 5 किती आहे?
सम आहे सर आणि 5 काय आहे सर विषम आहे सर. यस और नो? यस और नो? ओके ओके सर ओके. आपका तो ठीक है लेकिन मैं दूसरा भी दूंगा. हे समजलं का सर? 1 से 11 तक मतलब 1 ते 11 पर्यंत किती समसंख्या ये बताओ. 5 समसंख्या आहे. विषम संख्या किती आहे? विषम संख्या किती आहे? क्यों सर? ये दिखाई दे रहा है. क्यों सर? ये दिखाई दे रहा है. आता मला सांगा पहिले नैसर्गिक संख्या किती आहे? 1 ते 11 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे? 1 ते 11 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे? 1 ते 11 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे? 11. यस और नो? सर कसं सर? 11 - 1 10 + 1 = 11. तो नैसर्गिक संख्या किती आहे? 11. यस और नो? 11 ला 2 ने भाग दिला तर किती भेटत आहे? 2 × 1 = 2 2 इथे लिहून टाकू बघा. 2 × 1 = 2 2 × 4 2 × 6 2 × 8 2 × 5 10 2 × 5 10. यस और नो? रिमाइंडर किती उरला? 1. रिमाइंडर किती उरला? 1. यस और नो? सुरुवात कुठून झाली? एक समूह का विषम. एंडिंग कोण झाली? 11. विषम तर कोण जास्त असेल? विषम की सम? विषम जास्त असेल कारण की दोन्हीकडे विषम आहे. यस और नो? एक सम एक विषम बॅलन्स. एक सम एक विषम बॅलन्स. एक विषम एक सम बॅलन्स. एक सम एक विषम बॅलन्स. पण सम एक सम जास्त, विषम विषम एक विषम जास्त. यस और नो? कारण की जो असेल तो जास्त असेल ना. ओके तर मग सर हा एक पण विषमला हो म्हणजे 5 हो सम आणि 5 + 1 किती हो? 6 विषम. तर मग 1 ते 11 पर्यंत 5 समसंख्या आहे आणि 6 विषम संख्या आहे. कसं ओळखल्या सर? दोन्हीकडे विषम आहे म्हणून विषम जास्त आहे. दोन्हीकडे सम असतात तर सम जास्त असतात. यस और नो? आणि एक सम एक विषम असतात तर बॅलन्स. यस और नो? एक सम एक विषम असतात तर बॅलन्स. समजलं का ही गोष्ट? ज्यांना नाही समजत तर ते प्रश्न विचारा. ओके फिर आगे बढ़ते इससे भी और अच्छे क्वेश्चन लेंगे. ओके ओके सर. यहाँ से मैं अगर 2 लिहते का तुम्ही? लोक लिहा. 2 ते 14 पर्यंत किती समसंख्या आहे? 2 ते 14 पर्यंत किती समसंख्या आहे? तर पहिले नैसर्गिक संख्या काढावं लागेल. नैसर्गिक संख्या किती आहे? नैसर्गिक संख्या किती आहे? 13 नैसर्गिक संख्या आहे. यस और नो? 13 ला 2 ने डिवाइड करा. 13 ला 2 ने डिवाइड करा तर किती येते? 6. चलो ये समझ में आ गया? पहिले बताओ. हाँ ये समझ में आया? बघा आता मी सांगतो. तर सर्वात आधी आपल्याला काय काढायचं? नैसर्गिक संख्या. आणि नैसर्गिक संख्या काढलं तर नैसर्गिक संख्येला 2 ने डिवाइड करायचं आहे. मग सम आणि विषमता डिवाइडेशन होईल. यस और नो? लक्ष द्या थोडंसं लक्ष द्या. सर 2 ते 14 पर्यंत पाहिजे का तुम्हाला? हो 2 ते 14 पर्यंत पाहिजे. का पाहिजे सर तुम्हाला? समसंख्या पाहिजे. ओके समसंख्या काढायची आहे तर सर पहिले नैसर्गिक संख्या काढायला लागेल सर. ओके नैसर्गिक संख्या कशी काढू सर? तर शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. तर सर शेवटची संख्या कोणती आहे सर? 14. पहिली संख्या कोणती आहे सर? 2. तर किती आले सर? 12. 12 न प्लस 1 काय होते सर? 13. तर नैसर्गिक संख्या किती निघली सर? 13. क्लियर आहे का सर? यस और नो? क्लियर आहे. नैसर्गिक संख्या किती निघली? 13. तर सर मग आता काय काढायचं आहे? समसंख्या. तर दोन्हीकडे काय सर? सम म्हणजे एक जास्त सम असेल म्हणजे विषम पेक्षा सम जास्त आहे कारण की दोन्हीकडे सम जास्त आहे. यस और नो? आहे. 13 समसंख्या काढायची आहे. समस आणि विषम. सम आणि विषम. सम 13 - 2 डिवाइड करायला लागेल ना. 2 ने डिवाइड करायला काउंट करायला लागेल कारण की दोन्ही सम आणि विषम मिळून नैसर्गिक संख्या बनते ना. यस और नो? 13 कोण नैसर्गिक संख्या हो त्याला 2 ने डिवाइड करायला लागेल म्हणजे सम आणि विषम निघाल इकडे तिकडे. यस और नो? तर किती दुने 12 होते? 6 दुने 12 1 होते. तर 6 1 काय सर? आणि लक्ष द्या 6 दुने 12. यस और नो? यस और नो? सर 1 उरला. 1 कोण हो मग? 1 कोण हो? सम हो की विषम हो? सम. काऊन सम हो? कारण की सर एक दोन्हीकडे सम आहे म्हणून एक सम जास्त असेल म्हणजे सर सम किती आहे? सम आहे 7 आणि विषम आहे 6. किसको कोई दिक्कत कोई नहीं चाहिए. लिखो समझ जाएगा?
हाँ हो गया। सूत्र अरे हा सूत्र सांगा लागेल तुम्हाला. बरोबर आहे. सूत्र याच्यामध्ये सूत्र बनवता येते का तुम्हाला? बनवता येते सर आम्हाला. ठीक आहे. सूत्र म्हणजे आता कसं लक्षात ठेवावं लागेल. समजा तुम्हाला विचारलं समकाळात, ठीक आहे ना. जर तुम्हाला म्हटलं तर 11 ते 45 पर्यंत समसंख्या काढा, तर सर्वात आधी तुम्हाला का काढावं लागते? ठीक आहे. तर पहिलं सूत्र काय? नैसर्गिक संख्या काढणे हा पहिला सूत्र. येस आर नो? नैसर्गिक संख्येला आता आपल्याला तिथं पाहावं लागेल इकडे सम आहे का विषम आहे, का दोन्ही सम आहे की दोन्ही विषम आहे, की एक सम आहे की एक विषम आहे, पाहावं लागेल. येस आर नो? तर सर 11 ते 45 सर दोन्ही काय आहे? विषम आहे, म्हणून एक विषम जास्त असेल. एक विषम जास्त असेल. 11 ते 45 मध्ये किती आहे? 35 आहे ना. 35 नैसर्गिक संख्या आहे ना. 35 डिवायडेड बाय 2 म्हणजे 17 येत आहे. येस आर नो? 17 येत आहे. तर मग दोन्हीकडे विषम आहे, एक विषम जास्त आहे म्हणजे 18 संख्या विषमच्या आहेत आणि 17 संख्या समच्या आहेत. असंच लक्षात ठेवावं लागेल. याचं सूत्र जर लिहितो म्हणलं असं लिहायला लागेल की सर्वात आधी नैसर्गिक संख्या काढणे आणि आलेल्या नैसर्गिक संख्येला दोन्ही भाग देणे आणि दोन्ही भाग दिल्यानंतर ते सम आहे समसम आहे की विषम विषम आहे की सम विषम आहे का विषम सम आहे हे बघणे. ठीक आहे. ते बहुत इझी आहे. काऊन इझी आहे? हे काऊन आपल्याला असं वाटतंय की आपण प्रॅक्टिस करा 2-4 दिवस, नाही आलं तुम्ही आहो. यस आर नो? टेंशन नहीं करते, नहीं आला तो आओ अपन. ओके चलो आगे बढ़ते हैं. ओके लिया 11 ते 45 पर्यंत किती समसंख्या आहे? सम आणि विषम संख्या काढा. लिहा ना मॅडम. 11 ते 45 पर्यंत सम आणि विषम संख्या काढा. 11 ते 45 पर्यंत सम आणि विषम संख्या काढा. 11 ते 45 पर्यंत सम आणि विषम. तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल? यस 11 ते 45 पर्यंत सम आणि विषम संख्या. तुम्ही असं लिहू शकता, याला काय प्रॉब्लेम नाही. असं सम आणि विषम संख्या काढली. सम आणि विषम संख्या काढण्यामध्ये तुम्ही पहिला नैसर्गिक संख्या काढली. दुसरं लिहू शकता नैसर्गिक संख्येला दोन्ही भाग दिले. पण दिलेल्या संख्यामध्ये दोन्ही सम आहे की दोन्ही विषम आहे हे बघा. दोन्ही सम आहे की विषम आहे की सम आणि विषम की सम आणि विषम किंवा विषम आणि सम. विषम आणि सम हे बघ. एवढं मोठं लिहिण्याची गरज नाही आहे. गरज कम नाही, कारण की 10-15 प्रश्न आपण केलं तर आपल्याला सहजच लक्षात राहील की करायचं काय. येस आर नो? 2-4 वेळा भाजी बनवलं तर भाजी कशी बनवायची ते माहिती होतं. डन. तो आगे बढ़ते निकल गया सभी ने. यस सर सम आणि विषम संख्या काढायची आहे सर आपल्याला. तर पहिलं नैसर्गिक संख्या काढायला लागेल. ओके तो नैसर्गिक संख्या म्हणजे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. तर हे 4 आणि हे 3 आणि हा 1 म्हणजे किती आहे सर? 35. 35 का निघली सर? नैसर्गिक 35 ला किती डिवाइड करू? 2. 35 ला किती डिवाइड करू? 2. सर किती येते? 17 येते. पूर्ण भाग किती होते? 17 चा. पुन्हा 35 ला 2 ने डिवाइड करू किती येते सर? 17. आता एक बघायचं हे सम आहे की विषम आहे? सम आहे का विषम आहे?
विषम. दोन्ही विषमांमध्ये एक विषम जास्त. चला याला आपण सम पकडू आणि याला आपण विषम पकडू. डन ना? तर सर हे दोन्ही विषम आहेत. दोन्ही विषमामध्ये एक विषम जास्त म्हणजे विषम जास्त म्हणजे एक जास्त म्हणजे किती आहे 18. किती विषम संख्या आहे 18 आणि किती समसंख्या आहे 17. 17 आणि 18 किती होते? झाला सर नैसर्गिक संख्या. टाटा चलो डन. किसी को दिक्कत होनी नहीं चाहिए. आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? लिया 141 ते ज्यांना नाही समजत ते प्रश्न विचारा. 141 ते 365 पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहे? 365. 141 ते 365 पर्यंत किती सम नैसर्गिक आणि नैसर्गिक विषम सम संख्या आहे? झालं का? झालं का? ठीक आहे. हे बच्चू क्वेश्चन आहे. हे विचारणं आता विचारू शकते एखादी. माहित पाहिजे भाऊ. ठीक आहे. आता ट्रेंड कायचा हेच म्हणत आहे की त्या संख्यावर विचारताय प्रश्न. ओके माहित पाहिजे. पाठ करून घ्या नाही तर काय करा. ठीक आहे. चलो आगे बढ़ते. आगे बढ़ते. सर सम आणि विषम काढायचे. नैसर्गिक सम आणि विषम. चला नैसर्गिक संख्या काढू आपण. नैसर्गिक संख्या लक्ष द्या. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे शेवटची संख्या किती आहे? 365 मायनस किती आहे? 141. 5 मधून 1 गेला राहिले 4. 6 मधून 2 गेले राहिले 4 गेले राहिले 2. 3 मधून 1 गेला राहिला 2. 224 प्लस 1 किती आहे नैसर्गिक संख्या? 225. काय नैसर्गिक संख्या है? किसी को कोई दिक्कत है क्या? कोई दिक्कत नहीं. आता काय करायचे? सम आणि विषम काढायचे. यस और नो? किती ने डिवाइड करायला लागते? 2. 225 डिवाइडेड बाय 2. विषमला पण 2. यस और नो? विषम 225 डिवाइडेड बाय 2. ओके ओके सर. इसको 2 से डिवाइड करेंगे. ओके करेंगे. तो कितने आते हैं? 112 बेजुने 4. 112 आणि हे 112. 112. यस सर. पहले तो हम देखेंगे ना उसके बाद देखेंगे ये दोनों. 141 के 365 मध्ये ना दोन्ही विषम आहे म्हणजे एक विषम जास्त आहे. एक विषम जास्त आहे तर एक विषम किती आहे? 113 आणि सम किती आहे? 112. किसी को दिक्कत होनी नहीं चाहिए. आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं. ओके ओके समझ में आ रहा है? आ रहा है क्या? देखो 28 ते 64 पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहे? 28 ते 64 भेटो कायला? 28 ते 64 पर्यंत किती नैसर्गिक सम आणि विषम संख्या आहे? 28 ते 64 पर्यंत किती नैसर्गिक सम आणि विषम संख्या आहे? 28 ते 64 पर्यंत किती नैसर्गिक सम आणि विषम संख्या आहे? मिटो कायला मित्रांनो? 28 ते 64 पर्यंत. 28 ते 64 पर्यंत. 28 ते 64 पर्यंत किती नैसर्गिक सम आणि विषम संख्या आहे? लवकर लवकर उत्तर द्या. जस्ट 12वी झालेली आहे का कोणी इथं? अभी जस्ट हुई. तुम्हाला आले पाहिजे. बाकीच्याने नाही आले तरी चालतं. सम 19 विषम आणि नैसर्गिक 37. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके आगे मुलींना आला का तुमचा? क्या आपका हिंदी में क्या बोलते हैं सम विषम को? हिंदी में क्या बोलते हैं सम विषम को? विषय भी बोलते हैं ना. पढ़ी क्या नहीं पढ़ी? आगे बढ़ते. चलो आगे बढ़ते हैं. तर मला सांगा 28 ते 64 सोडून दाखवू का? सोडून दाखवण्याची गरज आहे का? दुसरं प्रश्न द्या. 148 ते 489. 148 ते 489. 148 ते 489.
झालं. 148 ते 489 पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहेत? सर कोई दिक्कत वाली बात नहीं है, छुड़ा लेंगे अपन. 148 ते 489. 148 ते 489 किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहेत? हा सांगा लवकर सांगा. 171 काय? हा नैसर्गिक यस व्हेरी गुड. खतम आहे. लक्ष द्या. तर पहिले नैसर्गिक संख्या काढायला लागेल आपल्याला ना. यस आर नो? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. शेवटची संख्या किती आहे? 489 मायनस 148 प्लस 1. किती येते? 9 मधून 8 गेला 1, 8 मधून 4 गेले 4, 4 मधून 1 गेला 3 आणि प्लस 1 म्हणजे 342. यस आर नो? नैसर्गिक संख्या यस आर नो? सम आणि विषम काढायचे. सम आणि विषम काढायचे आहे तर सर 342 ला 2 ने डिवाइड करा आणि इकडे 342 ला 2 ने डिवाइड करा. किती येत आहे? 17 दुणे 34 ना है. यस आर नो? ओके 17 दुणे 34 ना है. यस आर नो? अभी देखेंगे ये क्या है सर? ये सम है और ये क्या है सर? ये विषम है. मतलब दोनों बैलेंस है. बैलेंस है मतलब किसी को कुछ देना नहीं है, नहीं देना है. तो 171 और 171 ये सम और विषम निकल गए अपने. और नैसर्गिक संख्या अपनी निकली क्या है? 342. ओके डन. डन. आगे बढ़ते हैं. ओके तो तुम्हाला काढता येईल आता. नैसर्गिक संख्या काढता येईल, सम संख्या काढता येईल, विषम संख्या काढता येईल. काय प्रॉब्लेम आहे का? हा समजत आहे का? समजत आहे? मग मुलांना सांगा लवकर. ओके आगे बढ़ते हैं. लिहा होमवर्क आहे 45 ते 94 पर्यंत. होमवर्क आहे 45 ते 94 पर्यंत नैसर्गिक सम विषम संख्या. नैसर्गिक सम विषम संख्या 45 ते 94. ते 94 पर्यंत नैसर्गिक सम विषम संख्या झालं. चला आता स्टार्ट करून घ्या. भेटला ना? हो आता स्टार्ट करून घ्या. नैसर्गिक सम व विषम संख्यांची बेरीज काढा. नैसर्गिक याला स्टार्ट करा. हा विचार द्या. नैसर्गिक सम विषम संख्यांची बेरीज काढली. पहिला प्रश्न जर मी तुम्हाला म्हटला की 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. बेरीज म्हणजे समजते ना? ओके 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. ओके बेरीज काढायची आहे. तर 1 ते सांगू हे बघा इथे लक्षात ठेवा. 1 ते 10 पर्यंत नैसर्गिक संख्या पहिले लिहून घेऊ. मी छोटं उदाहरण यासाठी देत आहोत की का होते ते माहित होते. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाली नैसर्गिक संख्या. 1 ते 10 पर्यंत नैसर्गिक संख्या झाली की नाही झाले? याची बेरीज करायची आहे. कसं करावं लागेल? यस आर नो? किती येते सांगा? किती येत आहे? 55 येत आहे. कसं सर? 3 आणि 3 6 6 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 21 ना 7 28 28 ना 8 36 36 आणि 9 36 आणि 9 45 45 आणि 10 55 किती येत आहे? 55. यस आर नो? यस. ओके
सर ये तो छोटा था इसलिए निकाल लिया, बड़ा होगा तो कैसे निकालेंगे? लक्ष द्या. तर 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आपल्याला. तर सर्वात आधी आपल्याला नैसर्गिक संख्या कळावी लागेल. नैसर्गिक संख्या कळावी लागेल. यस और नो? सर्वात आधी काय कळावं लागेल? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या सर्वात आधी काय कळावं लागेल? नैसर्गिक संख्या. कसं कळायचं नैसर्गिक संख्या तुम्हाला माहित आहे? माहित आहे का? कसं कळायचं? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. तर शेवटची संख्या किती आहे? 10. पहिली संख्या म्हणजे 1. ओके, हे किती आले? 9. प्लस 1 करू तर किती आले? 10. तर नैसर्गिक संख्या किती आले? 10. यस और नो? यस और नो? तर बघा आता नैसर्गिक संख्याची बेरीज करायची आहे ना? यस और नो? नैसर्गिक संख्या किती आहे ते काढणं गरजेचं आहे. समसंख्याची बेरीज काढणं म्हणलं तर समसंख्या किती आहे ते काढणं गरजेचं आहे. विषम संख्याची बेरीज काढा म्हणलं तर विषम संख्या किती आहे ते काढणं गरजेचं आहे. यस और नो? क्लिअर आहे गोष्ट? ही गोष्ट क्लिअर आहे. ओके ओके सर, नैसर्गिक संख्या तर 10 आहे. डन. याचं बघा लक्ष द्या. आता नैसर्गिक संख्यांची बेरीज लक्ष द्या. नैसर्गिक संख्यांची बेरीज लक्ष द्या. पहिली नैसर्गिक संख्या लक्ष द्या थोडं. पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या. डन. यस और नो? डिवाइडेड बाय 2 इंटू म्हणजे गुणिला नैसर्गिक संख्या, गुणिला एकूण नैसर्गिक संख्या, गुणिला एकूण नैसर्गिक संख्या. हे कायच नाही, 2-3 जर तुम्ही केलं तर तुम्हाला लक्ष द्या. तर सर्वात आधी आपल्याला का काढणी आहे? नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या डिवाइडेड बाय 2 इंटू एकूण नैसर्गिक संख्या. तर पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे. येते? यस और नो? शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे? 10. डिवाइडेड बाय किती? 2. एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? 10. यस और नो? यस और नो? काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही. किती येत आहे? किती झाले? 11. 11 डिवाइड बाय 2 इंटू 10. यस और नो? तर भाग कधी येते? कितीचा भाग जाते? 5चा. कसं आहे? 2 का 2 म्हणजे 10. समजलं का? हे गोष्ट समजलं का? कसं? हां 11 5 55. 1 ते 10 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज किती आहे? 55. येथे 55 आला, तिथे 55 आला. यस और नो? पण करण्याचं सांगा, लक्ष द्यायचं. तर नैसर्गिक संख्येची बेरीज करायची आहे तर पहिलं नैसर्गिक संख्या किती आहे ते काढावं लागेल. ओके, आणि मग काय करावं लागेल? पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या डिवाइड बाय 2 इंटू एकूण नैसर्गिक संख्या. डन. किती आहे? बहुत इजी आहे. काय टेन्शन काम आहे? 1-2 करू आपण, त्याच्यानंतर क्लिअर होईल. जिनको भी समझ में नहीं आ रहा है वो भाई मुझसे बोलो. आणि हे बहुत इम्पॉर्टंट आहे. आता हे विचारताय याच्यात चलो आगे बढ़ते. लक्ष द्या. झालं का? लक्ष द्या. 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज काढा म्हणाल तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल? एकूण नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या डिवाइड बाय 2 गुणिला एकूण नैसर्गिक संख्या. तर मग सर समसंख्या लक्ष द्या रे. समसंख्या काढायचं आहे तर सर सेमच समसंख्याची बेरीज किती? 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्याची बेरीज किती असा विचारला तर पहिला एकूण समसंख्या काढावं लागेल. यस सर नो? पहिले एकूण समसंख्या काढावं लागेल. मग येता पहिली समसंख्या शेवटची प्लस शेवटची समसंख्या डिवाइड बाय 2 गुणिला एकूण समसंख्या. सर मग विषम संख्याची बेरीज किती? 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्याची बेरीज किती?
ओके, तर पहिल्या विषम संख्या काढावं लागेल. येस आर नो? तर पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या डिवाइडेड बाय 2 गुणिला एकूण विषम संख्या. सेमच आहे. काय प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही आहे. तो सांगते की करायचं काय, मी ना सांगत, तो प्रश्न सांगते तुम्हाला करायचं काय. येस आर नो? यस. आता लक्ष द्या तुम्ही. या थोडंसं एकूण क्वेश्चन बघूया. चलो इसका ही देखते हैं. 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. जाऊ द्या, इकडे लक्ष द्या. इथं बघा, इथं समसंख्या काढा, त्याची बेरीज काढा. इथं बघा समसंख्या दिसते ना. 2 ने 4 6, 6 6 12, 12 ने 8, 12 ने 20, 20 ने 10, 30. समसंख्याची बेरीज किती आहे? 30. लक्ष द्या थोडंसं आधी इथं लक्ष द्या. पहिली समसंख्या कोणती आपण सांगा. 1 ते 10 पर्यंतच्या पहिली समसंख्या कोणती आहे? पहिली समसंख्या येथे लिहून टाकतो थोडंसं. समसंख्यांची बेरीज इज इक्वल टू पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या डिवाइडेड बाय 2 इंटू एकूण समसंख्या. समजलं काय आहे? एकूण समसंख्या. डन. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. काही प्रॉब्लेम नाही. डन. तर पहिले एकूण समसंख्या किती आहे सांगा. 1 ते 10 पर्यंत समसंख्या किती आहे? 5 आहे. सर 5 आहे. हा 5 आहे, आपल्याला माहित आहे. हे काढण्याची गरज नाही आता. ओके, पहिली समसंख्या कोणती आहे सांगा. कधी येते 2. शेवटची समसंख्या किती आहे सांगा. येते 10. डिवाइड बाय किती करू? 2 आणि गुणिला किती करू? 5. कारण की एकूण समसंख्या 5 आहे ना. हे समजलं का आपण सांगा. 10 आणि 2 किती झाले? 12. डिवाइड बाय किती? 2 आणि हे किती आहे? 5. बे छक्कम 6 पंचे 30. असं झालं ना. बेरीज किती निघली? 30. नाही का नाही आहे? काय प्रॉब्लेम आहे? सेम येते जे केलो सेम येते तेच करायचं आहे. समसंख्या काढायची आहे म्हटलं तर पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या डिवाइड बाय 2 गुणिला एकूण समसंख्या. विचार संख्या म्हणजे दुसरं काय करू का आपण? नाही, तेच करायचं आहे. मग मला सांगा 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्याची बेरीज किती? विषम संख्या पहिले हे लिहा. सूत्र लिहायचं लहान. चला झालं का? काहीच नाही करायचं आहे. विषम संख्या काढावं. पहिली विषम संख्या शेवटची विषम संख्या डिवाइड बाय 2 गुणिला एकूण विषम. समसंख्या काढायची आहे तर पहिली समसंख्या शेवटची समसंख्या डिवाइड बाय 2 गुणिला एकूण समसंख्या. नैसर्गिक संख्या काढायची आहे. पहिली नैसर्गिक संख्या शेवटची नैसर्गिक संख्या डिवाइड बाय 2 गुणिला एकूण नैसर्गिक संख्या. काही प्रॉब्लेम आहे का? करायचं तेच आहे. भाज्या वेगवेगळ्या. येस आर नो? बाकी प्रोसेस तेच आहे. डन. आगे बढ़ते हैं. हो गया क्या भाई? अरे झालं का मित्रांनो? हा 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती आहे? विषम संख्याची बेरीज किती? विषम संख्या काढायचं तर कसं काढायचं? विषम संख्या किती आहे का? 5. कसं काढतो? पहिले नैसर्गिक संख्या काढावं लागेल. लक्ष द्या थोडंसं. नैसर्गिक संख्या काढावं लागेल. नैसर्गिक संख्या किती आहे? 10 - 1 9 + 10 10 नैसर्गिक संख्या आहे. यस आर नो? हे समसंख्या आहे आणि हे काय? विषम. हे काढायला लागेल की नाही काढायला लागेल पहिले सांगा. काढायला लागेल की नाही काढायला लागेल? आता काय म्हणताय? विषम संख्येची बेरीज म्हणताय ना.
पहिली विषम संख्या कोणती आपल्याला सांगा. एक आहे पहिली विषम संख्या. ठीक आहे, लक्ष द्या. विषम संख्यांची बेरीज सांगा बरं. काय येईल विषम संख्येची बेरीज बरोबर? पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम डिवाइडेड बाय 2 इंटू एकूण विषम संख्या. एकूण विषम. काय प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? कोणाला काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. कोणाला काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. ओके ना. आता मला सांगा की पहिली समसंख्या कोणती आहे, विषम संख्या कोणती आहे? एक आहे. लिहून मी एक. शेवटची विषम संख्या किती आहे? 9. लिहून मी 9 डिवाइड बाय किती करू? 2 आणि गुणिले एकूण विषम संख्या म्हणजे 5. हे 10 झाले आणि हे 2 झाले आणि हे 5 झाले. यस आर नो? एक बेरम 10 5 30. विषम संख्याची बेरीज किती आहे? 25. समजला का नाही समजला? लिहा लवकर. झालं लिहून? हा उदाहरण काम घेत आहे कारण की हा उदाहरण दिसते. आता समोरचा एक्झाम्पल देतो त्याच्यामध्ये तुम्ही सोडा. सोडवलं का? लिहा. 24 ते 98 पर्यंतच्या 24 ते 98 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक, सर्व सम, सर्व नैसर्गिक, सर्व सम व सर्व विषम संख्यांची बेरीज केली. हा होमवर्क आहे तुम्हाला, तुम्ही सोडवा. 24 ते 98 पर्यंत सर्व सम, सर्व विषम, सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज केली. कोई दिक्कत? बंद झाला का? ओके क्या? ओके. आणि तुमचा होमवर्क आहे आजचा. तुम्हाला नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या याच्यावरचे 50 प्रश्न सोडवायचा. किती? 50. आणि नैसर्गिक संख्याची बेरीज, विषम संख्याची बेरीज आणि समसंख्याची बेरीज याच्यावरचे 50. म्हणजे टोटल 100 प्रश्न सोडवायचे आहे. आणि ते 50 पेंडिंग असलेले ते 200. ठीक आहे ना? यस आर नो? डन. 50 प्रश्न हे सोडवणार नव्हते एका बुकामध्ये. ओके. पोलीस भरतीचं पुस्तक पहा नाही तर कोणतं पुस्तक पहा, त्याच्या म्हणजे आलेले प्रश्न सोडवणार ना. खतम. ओके. तो आज के लिए हम यही रुकेंगे. थैंक यू सो मच. नाही नैसर्गिक संख्याची बेरीज 50 म्हणजे नैसर्गिक विषम समसंख्याची बेरीज 50 आणि नैसर्गिक सम आणि विषम संख्या किती आहे ते 50. जास्त नाव ना? नाही तर दोन्ही मिळून 50 सोडवता. ठीक आहे, दोन्ही मिळून 50. ओके. हा लक्ष द्या. हे आपलं जेव्हा होईल आता लगेचच होऊन जाईल 2-3 दिवसात, तर लगेच आपण टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे जे चॅप्टर होईल चॅप्टर वाईज टेस्ट घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये चांगले स्कोर आले पाहिजे तुम्हाला. ओके. तर तुम्ही रेग्युलर अभ्यास करा. डन. नाही आले तर मग पनिशमेंट देतो. ओके. थँक्यू.
साधी म्हणजे कोणती? साधी म्हणजे कसं दोन दोन चार होते हे बाई. हा. आपण कोणत्या साधी आहे जैसे की सगळ्यांनी बेरीज हा हो साधी नाही हे साधी